दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत 15 मिनिटे खलबत। जागा वाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा, अंतिम निर्णय मुंबईत घेणार। पुण्यात विद्यमान भाजप आमदारांसमोर पक्षातल्या माजी नगरसेवकांचं आव्हान। तिकीट जाहीर होण्याआधीच इच्छुकांकडून प्रचाराचा श्रीगणेशा। जालन्यात काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळेला आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा। चिंचवड आपल्याकडे घ्या नाहीतर महाविकास आघाडीमध्ये जाऊ। समर्थकांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांकडून मनधरणी। जागा राष्ट्रवादीला मागण्याचं दिलं आश्वासन। शरद पवार अजित पवारांना लवकरच नवीन धक्का देणार। रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत। 14 तारखेला फलटण दौरा। लोकसभेत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी जाहीर। आज कुटुंबासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेताच इंदापूरमधल्या काही नेत्यांचे नाराजीचे सूर। लवकरच मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार। समजूत काढण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर। उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होती, पण ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच गेले। शिंदे सेनेच्या संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट। अडीच वर्षातली कामं दाखवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना आव्हान। तर विकास कामांवर समोरासमोर बसून चर्चा करूयात, आदित्य ठाकरेंचं प्रति आव्हान। दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल नको, अडसूळ पिता पुत्रांना नवनीत राणांचा इशारा। तर अडसूळांचाही पलटवार। अकोल्यात 2 गटातल्या वादानंतर राडा, दगडफेक आणि जाळपोळ। रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर वाद वाढला। सध्या तणावपूर्ण शांतता। धनगड जातीचे 6 दाखले सरकारकडून रद्द। गोपीचंद पडळकरांचा दावा, मात्र नरहरी झिरवळांचा आक्षेप। सरकारनं कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकवल्याचा आरोप। थकीत बिलांसाठी कंत्राटदारांची उद्या आंदोलनाची हाक। तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट। राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा। दुसरी सभा चिमूरमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।